राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय। एतु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं त्वं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरि योगिराजं। शुचिः शीलः समदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वंदे सच्चिदानंद विग्रहं। योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या श्रीवदने असणारा 179वा अखंड हरिनाम सप्ताह। या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने उपस्थित समस्त भक्तगण, आज उपस्थित माननीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्णजी विखे साहेब सुरुवातीपासून अगदी सप्ताहाच्या तयारीपासून साहेबांचं लक्ष आपल्या कार्यक्रमाकडे आहेत। कारण हे खेडगाव आहेत, इथं रस्त्यांच्या फार मोठ्या अडचणी होत्या। तत्काळ साहेबांनी 4 कोटी रुपये मंजूर करून या परिसराच्या रस्त्यांची कामं सुरू केली आणि ताबडतोब ती कामं अर्जंट करून घेतली। त्यामुळं आपल्याला सुविधा निर्माण झाली, नाही तर इथं यायला सुद्धा अडचणी निर्माण झाल्या असता। आणि म्हणून मी माननीय विखे साहेबांना या ठिकाणी आपल्या सर्व भक्तगणांच्या वतीने धन्यवाद देईल की आपण जे या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा केली। गेल्या वर्षीसुद्धा कमलपूरचा जो पूल होता, गोदावरीला पाणी होतं आणि साहेबांनी ताबडतोब त्या पुलाला कठडे बनवले, काही रस्त्यांची कामं ताबडतोब मंजूर केलीत। म्हणून आपल्या वारकऱ्यांना चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आणि सुविधा प्राप्त झाली। नाही तर तिथं कठडे नव्हते, लोक घाबरायचे त्या पुलावरून यायला। एक तर पूल छोटा आणि पुन्हा नदीला पाणी, अशा अनेक अडचणी होत्या। आणि गेल्या वर्षीसुद्धा आपण खूप चांगल्या प्रकारे लक्ष घातलं आणि आपल्या वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल निश्चित धन्यवाद। कारण शनिदेवगाव, बाजाठाण, कमलपूर, भामाठाण, अमरापूर, आवलगाव, चेंडूफळ या सर्व परिसरामध्ये तो सप्ताह झाला। सुंदर सप्ताह पार पडला। आज यावर्षी हा सप्ताह धनगरवाडी आणि पंचकृषी खूप चांगल्या प्रकारे, धनगरवाडी गाव हे एक निमित्त आहे। कारण हा सप्ताह कुठल्या एका गावाकडून होणारा नाही आहे। ठीक आहे, आर्थिक नियोजन आपण करू शकतो, परंतु याकरिता जे मनुष्यबळ लागतं आणि स्वयंस्फूर्तीने जे आपण सेवा करतात, ठीक आहे, मनुष्यबळसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे उपलब्ध करता येऊ शकतं, परंतु केवळ कर्मचाऱ्यांना बोलून मनुष्यबळ उपलब्ध करणं तो भाग वेगळा आहे। स्वयंस्फूर्तीने आपण जे सेवा करतात हे महत्त्वाचे आहे। आणि म्हणून आपण या ठिकाणी परिसरातील गावं स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी येतात, सेवा करतात। आलेल्या भक्तगणांची, वारकऱ्यांची भोजनाची व्यवस्था इतकी सुंदर आणि तत्काळ बसल्याबरोबर पत्रवाळी, ताबडतोब प्रसाद, अशी सुंदर अशा प्रकारची व्यवस्था आपण करीत आहात। आणि म्हणून जे काही सेवेकरी असतील, वाडेकरी असतील, त्यांना देखील धन्यवाद, ग्रामस्थांना धन्यवाद। आणि परिसरातील जे गाव आहेत त्यांना एक सूचना की कारण संध्याकाळच्या वेळेला आता इथं राहता शहर जवळ आहे, श्रीरामपूर शहर जवळ आहेत आणि श्रीरामपूर राहता शहराच्या जवळ असल्यामुळं शहरातून संध्याकाळी लोक येतात। काही व्यापारी लोक दुकान बंद करून येतात, संध्याकाळी परत जशी दिवसा गर्दी असते तशी गर्दी सुरू होते। रात्री 10 वाजेपर्यंत खूप गर्दी असते आणि म्हणून त्याकरता आता आपल्याला प्रसादाची वाढ करावी लागणार आहे। तर
माननीय नामदार साहेबांनी राहता शहराला सांगितलं की आपण जास्तीत जास्त भाकरी, लोणीला पण साहेबांनी सांगितलं की जास्तीत जास्त भाकरी आपण पाठवाव्या. श्रीरामपूर शहरातूनही चांगल्या प्रकारचं आयोजन होत आहेत. बाकीच्या खेड्यापाड्यातल्या लोकांनीसुद्धा जास्तीत जास्त भाकरी पाठवाव्या की जेणेकरून संध्याकाळी येणारा जो भक्तवर्ग आहेत त्यांनासुद्धा प्रसाद पुरला पाहिजे. संभाजीनगर जिल्ह्याकडून येणारे जे लोक आहेत तिकडून खैरी निमगाम नाऊर खैरी मार्गे जे येत आहेत, नाऊर खैरी गोंधवणी, त्यालासुद्धा खूप मोठे मोठे खड्डे पडलेले होते. ते खड्डे बुजण्याचं कामसुद्धा माननीय विखे साहेबांनी आणि केलं, त्याबद्दलसुद्धा माननीय साहेबांना धन्यवाद. एतु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः अनन्यनैव योगेन माम ध्यायन्तोपासते. या ठिकाणी पिंपळसकर जे आहेत त्यांचं एक पत्र आलेलं आहे. त्यांचे नितीन भाऊ कापसे आणि त्यांचं पिंपळस ग्रामस्थ, पिंपळसला सप्ताह मिळावा अशी मागणी आणि नितीन भाऊ करतायत आणि साहेबांच्याच नियोजनमध्ये तो सप्ताह व्हावा अशी पण ते इच्छा व्यक्त करतायत. तर पिंपळसकरांना मी या ठिकाणी धन्यवाद देईल. बरोबर. एतु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन माम ध्यायन्त उपासते. भक्तीमध्ये अनन्यता असावी. मत्पराः भगवंताशी परायण अशी भक्ती असावी. भक्तीमध्ये गुणदोष नसावे. गुणरहितं कामनारहितं प्रतिक्षणं वर्धमानं सूक्ष्मतरं अनुभवरूपं अविच्छिन्नम. शास्त्रामध्ये अथातो ब्रह्म जिज्ञासा ब्रह्मसूत्र आहेत. ब्रह्मसूत्रामध्ये पहिलं सूत्र आहे अथातो ब्रह्म जिज्ञासा. असा परब्रह्माचा विचार केलेला आहे. प्रेम हे अनिर्वचनीय असतं, अनुभवगम्य असतं. प्रेम इथं नारदांनी 6 सूत्रामध्ये सूत्रबद्ध केलं. नारद भक्तसूत्रातील 54वे सूत्र आहेत. पहिले गुणरहितम, गुणाचं अतिक्रमण करून माझ्यावर प्रेम करावं, माझ्या स्वरूपाला प्राप्त व्हावं. गुणरहितम म्हणजे काय? हे सगळं जगत गुणावर चालतं. ही सृष्टी त्रिगुणात्मिका आहेत. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. आणि मग हे सृष्टीत जर गुणरूप आहेत तर भगवंताची भक्ती गुणरहित कशी व्हावी हा एक प्रश्न आहे. इथं जे सांगितलं गुणरहितम, गुणरहित भक्ती होऊ शकते का? शास्त्रामध्ये त्रिगुणाचं वर्णन आलेलं आहे. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. यजन्ते सात्विका देवान्यक्षरक्षंश राजसः प्रेतान बुधगणाश्चन्य यजन्ते तामसा जनाः. 3 प्रकारच्या भक्ती सांगितल्या. रजोगुणी लोक कोणाची उपासना करतात, तमोगुणी लोक कोणाची उपासना करतात, सत्वगुणी लोक कोणाची उपासना करतात. काही लोक वेगवेगळ्या प्रकारे गुण पाहून प्रेम करतात. आजच्या नवपठितांच्या दृष्टिकोनातून प्रेमाची व्याख्या वेगळी आहे. संसारामध्ये इंद्रिय उपयोगी अशा प्रकारचे गुण पाहून प्रेम केलं जातं. पण त्या गुणामध्ये जर काही कमी भासलं तर ते प्रेम टिकत नाही. अलीकडच्या काळामध्ये घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. घटस्फोट ही प्रक्रिया
भारतीय सनातन संस्कृतीमध्ये कुठंच नव्हती. पतीचा मृत्यू झाल्यानंतर ती पत्नी जीवनभर विधवा अवस्थेमध्ये ब्रह्मचर्य पालन करून जीवन व्यतीत करीत होती. कारण 7 जन्म हाच पती मिळावा याकरिता व्रत करणारी एक माता भगिनी, या संस्कृतीचं पालन करणारी, पतीवर असणारं विशुद्ध प्रेम, या प्रेमाबद्दल काय बोलू शकतो आपण? गुणदोष पाहून ते प्रेम केलेलं नाही आहेत. गुणदोष पाहून जर प्रेम केलं तर गुण संपले, ते दोषामध्ये रूपांतरित होतात. एखादा विद्वान आहे म्हणून प्रेम केलं, तुम्ही मला आवडता कारण तुम्ही विद्वान आहेत, पण त्याला जर विस्मृती व्हायला लागली, कालांतराने जे ज्ञान आपण प्राप्त करतो त्याची विस्मृती व्हायला लागते. जे पाठपाठांतर आपण करतो त्याला जर आवृत्ती राहिली नाही तर त्याचं विस्मरण व्हायला लागतं. चांगले चांगले विद्वान, म्हणून शास्त्र त्याला ज्ञानच मानित नाही. ज्ञान हे प्राप्त केलं जात नाही, जे प्राप्त केलं जातं ते नष्ट होत असतं. ज्ञान ही प्राप्त करण्याची वस्तू नाही आहे. ज्ञानोबरांच्या आरतीमध्ये जे वर्णन आहेत, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. प्रगट गुह्य बोले, हे जे गुह्य आहेत, हे जे ज्ञान आहेत, हे प्रगट व्हावं लागतं, अंतरंगातून प्रगट व्हावं लागतं. प्रगट होणारं ज्ञान असतं, प्राप्त केलेलं ज्ञान नाही आहे. शब्दज्ञान कोणी प्राप्त करू शकतो. एक शास्त्री काशीला अध्ययन केलं आणि सर्वजय शास्त्री पदवी मिळवली. काशीच्या विश्वविद्यालयातून सर्वजय शास्त्री पदवी मिळवली, ज्याला शास्त्रार्थामध्ये कोणी हरू शकलं नाही. पदवी घेऊन घरी आला, आईला सांगितलं मला सर्वजय शास्त्री अशा प्रकारचे काशीच्या विश्वविद्यालयातून पदवी प्राप्त झालेली आहेत. त्याच्या आईने सांगितलं तुला कोणती पदवी प्राप्त झालेली मला माहीत नाही, मला त्यातलं ज्ञानही नाही, पण या आपल्या काशी वाराणसीला एक संत आहेत कबीर महाराज, त्या कबीर महाराजांना मी संत मानते. त्या कबीर महाराजांनी जर तुला सर्वजय शास्त्री मानलं तर मी मानेल. तुमच्या विश्वविद्यालयामध्ये असणाऱ्या डिग्रीला माझ्याजवळ काही महत्त्व नाही. माझी श्रद्धा कबीर महाराजांवर आहे. तो शास्त्री म्हणला तो कबीर शिले विणणारा, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथाचं मी अध्ययन केलं. वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र. तो कबीर काय माझ्यापुढे टिकायचा? कबीराची योग्यता सुद्धा नाही माझ्याशी चर्चा करायची, पण तुझा आग्रह आहे. जातो म्हणले कबीराकडं. कबीर महाराजांकडे गेला. कबीर महाराज, मला तुमचे शास्त्रार्थ करायचा आहे. कबीर महाराज म्हणले शास्त्रार्थ मी कधी शास्त्र उघडून पाहिले नाही, मी काय शास्त्रार्थ करणार तुझ्याशी? जर तुम्हाला माझ्याशी शास्त्रार्थ करायचा नसेल तर तुम्ही कागदावर लिहून द्या की मी हरलो म्हणून. कबीर महाराज म्हणले मला लिहिता पण येत नाही. लिहि तुझ्या हाताने, तुला काय लिहायचं ते. त्याने एका कागदावर लिहिलं
सर्वजय शास्त्री जिंकले, कबीर महाराज हरले, असं कागदावर लिहिलं. करा म्हणले सही. कबीर महाराज म्हणले मला सही पण येत नाही. लावा शाही. टेकवला अंगठा. आनंदी झाला, खुश झाला. कबीर महाराज तर चर्चा न करताच हारले म्हणले. चिठ्ठी घेऊन गेला इकडं. दारामध्ये चिठ्ठी वाचून पाहिल्यानंतर त्या चिठ्ठीमध्ये होतं कबीर महाराज जिंकले, सर्वजय शास्त्री हरले. हे कसं काय झालं म्हणजे? मित्र लिहिताना असं लिहिलं होतं. परत मागे फिरला. म्हणजे महाराज त्या चिठ्ठीमध्ये चूक झाली. म्हणजे काय? अरे बाबा चिठ्ठी तू तुझ्या हाताने लिहिली, चूक करणारा तू आहेत, माझा काय संबंध आहे? नाही दुसरी चिठ्ठी लिहावं लागेल. दुसरी लिही. परत त्याने लिहिलं सर्वजय शास्त्री जिंकले, कबीर महाराज हरले. परत अंगठा घेतला. परत गेला. दारात चिठ्ठी उघडून पाहिली तर परत ते उलटं झालेलं होतं. सर्वजय शास्त्री हरले आणि कबीर महाराज जिंकले. हे कसं काय झालं म्हणले. परत चूक झाली. तिसऱ्यांदा गेला. तिसऱ्यांदा चिठ्ठी लिहिली. तरी दारात गेल्यानंतर वाचताना तसंच झालं. तोंडला एकदाच चूक होऊ शकते, दोनदाच चूक होते, तिसऱ्यांदा चूक कशी झाली ही? काहीतरी भानगड याच्यामध्ये. तो पळत पळत आला आणि कबीर महाराजांचे पाय धरले. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनाः. प्रणिपात केला, वंदन केलं, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. महाराज मी 12 वर्ष काशीला अध्ययन केलं. अध्ययनामध्ये पहिला नंबर घेत होतो. पण 12 वर्षात अनेक विद्या मी शिकलो, पण ही विद्या मला काही अजून कोणी दिली नाही जी तुमच्याकडे. म्हणजे कोणती? 3 वेळा मी चिठ्ठी लिहिली आणि घरी जाऊन वाचतो तर त्या चिठ्ठीमध्ये झालेला बदल, ही अशा प्रकारची विद्या ही तुम्हाला कडून प्राप्त झाली. आजपर्यंत मला तर काही मिळाली नाही. ही विद्या तुम्हाला द्या. कबीर महाराज सांगतायत तुझ्यात आणि माझ्यामध्ये काय फरक आहेत? तू कहता कागज की लेखी, मैं कहता खिन की देखी. तू कहता कागज की लेखी, मैं कहता खिन की देखी. तेरा मेरा मनुआ कैसा एक होई रे, कैसा एक होई. तू कहता कागज की लेखी, मैं कहता खिन की देखी. तू जे बोलतोय ना, कागदावर जे लिहिलेलं ते तू बोलतोय, आणि मी जे बोलतो मैं कहता खिन की देखी, प्रत्यक्ष अनुभवजन्य शब्द प्रयोग माझे आहेत. केवळ शब्द ज्ञानाला महत्त्व नाही आहेत. कागदावर साखर अक्षर लिहिलं आणि कागद साठला तर गोड लागणार नाही महाराज. आदित्य सर्वशास्त्राने वेदांत संगश्य नारद. वेदशास्त्राचं अध्ययन केलं, पण ते अध्ययनाचा परिणाम काय असतो? वैराग्यात व्हावा. अध्ययनाचा परिणाम वैराग्यात झाला तर वैराग्यातून प्राप्त प्रगट झालेलं जे ज्ञान आहे ते टिकणार आहे. आदित्य सर्वशास्त्राने वेदांत सांगश्च नारद, न जानामि तय सूक्ष्म अंतरम विरती विना. अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण झाल्याशिवाय शास्त्र हृदयात टिकत नाही. तसं प्रेम सुद्धा हृदयात धारण करण्याची क्षमता निर्माण होण्याकरता अंतःकरण शुद्ध असावं लागतं. प्रेम निर्माण होईल. तुकोबारा सांगतात, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. मी विश्रांती पावलो,
वाढल्यानंतरी प्रेमसुख, प्रेमसुख माझ्या अंतकरणात वाढलं, परंतु सांभाळा उत्तरी, हे सांभाळणं फार अवघड आहेत महाराज, हे टिकवणं फार अवघड आहे. म्हणून तुकोबारे सांगतात, करोनी उचित प्रेम घाली हृदयात, आलो दान मागायास थोर करोनियास. उचित कर, योग्यता दे, अधिकार दे, मग प्रेम घाली हृदयात. अगोदर अधिकार दे, अगोदर योग्यता दे, अधिकार योग्यता प्राप्त झाली तर प्रेम टिकतं. अलीकडच्या नवपठित त्यांनी ज्याला प्रेमाची व्याख्या दिलेली आहे ते प्रेम नसून ती वासना आहेत. वासनेच्या आहारी जाऊन प्रेमाचा दिखावा करणं म्हणजे प्रेम नाही आहे. आणि मग विशुद्ध प्रेम असावं, अनन्यता त्या प्रेमामध्ये असावी. पण एक प्रश्न या ठिकाणी आहे, प्रेमामध्ये गुणदोषाचा विचार नसावा, परंतु भक्ती सुद्धा त्रिगुणात्मिका सांगितलेली आहेत. 3 गुणांनी युक्त भक्ती आहेत. राजस, तामस आणि सात्विक. राजस भक्ती आहेत, तामस भक्ती आहेत, तमगुणी माणसं आहेत भक्ती करतात. अभिसंधायो हिंसा दंभम मात्सर्यमेव वा सर्वंभी भिन्न दृग्भावम मयी कुर्यात् स तामसः. श्रीमद भागवतामध्ये कपिल देवाहुती संवादामध्ये या त्रिगुणात्मिका भक्तीचं वर्णन आहे. जो भेददर्शी पुरुष हृदयामध्ये हिंसा, दंभ, क्रोध, मात्सर्य भाव ठेवून माझी भक्ती करतो, ती तामस भक्ती आहे. करतात लोक भक्ती, भजन करतात, परमार्थ करतात, पण द्वेष करतात. 2 गुरु एका ठिकाणी झाले ना, तुकाराम महाराज सांगतात, एक करती गुरु गुरु भोवती भारू शिष्यांचा, हा त्याच्यावर गुरु गुरु करतो, तो याच्यावर गुरु गुरु करतो. 2 गुरु एकमेकावर गुरु गुरु करतात. ही कोणती भक्ती आहे? एक करती गुरु गुरु भोवती भारू शिष्यांचा. हा तो माझे शिष्य बघा किती आहेत, तो माझे शिष्य किती आहेत. सर्वसामान्य सोडून VIP शिष्य कसे बनतील याच्याकरता प्रयत्न. VIP शिष्याच्या मागे लागतो का? VIP शिष्य कोण पैसे मिळतील? गोरगरीब बिचार भक्ती करतो, भक्तिशाला काय घेणं? तामसी गुरुला भक्तीची काय घेणं? करतोय तो भक्ती, पण कशी करतोय? दंभ, हिंसा, हिंसा करतात लोक. पदावरून हिंसा करतात, मोठ्या मोठ्या आश्रमांमध्ये हिंसा होतात. मी मोठा की तू मोठा. मी काल उदाहरण सांगितलं. विश्वामित्र रात्री 12 वाजता वशिष्ठांच्या डोक्यात दगड घालण्याकरता गेला. का? तर वशिष्ठ मला ब्रह्मर्षी म्हणत नाही, म्हणून याला मी जिवंतच ठेवणार नाही. 60,000 वर्ष तपस्या करणारा विश्वामित्र काय मिळवलं तपस्येतून? ज्ञानोबा सांगतात, करिता तापसांची कळसणी, कवणे जवळू ठेवीजे शूळ पाणी. भगवान शिवाची तपस्या. पण येत शंभूचे तप न पुरे, लक्ष्मीचे थोरपण न सरे, ते तर एर प्राकृत हेनरे किविलाय. लक्ष्मीचा मोठेपणा चालला नाही, भगवान शिवाची तपस्या कमी पडली. आपण कोण तिथं? सहस्त्र मुखाचा वर्णिता भागला, 1000 मुखाने वर्णन करणारा शेष. शेष शिणला झाल्या द्विसहस्त्र जिभा. स्तुती करता करता शेषाची जीभ फाटली. 1000 तोंडाचा शेष, त्याला 2000 जिभा झाल्या.
काय स्तुतीने भगवंताला प्रसन्न करावं तुम्ही. ज्ञानाद्वारे भगवंताची प्राप्ती करून म्हणावं तर जाणो जाता जाणीव घाली आळ फाटा योगाभ्यासे सिद्धी रोजिता ते वाटा. ज्ञानावरून तर भांडणं आहेत. मी ज्ञानी का तू ज्ञानी. एकमेकावर टीका का करतात. तुझं ज्ञान खोटं, मी सांगतो तेच ज्ञान खरं. काही लोक शास्त्राचा सुद्धा चुकीचा अर्थ करतात. आणखी एक फॅड नवीन आलंय आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये, रामपाल बाबाचं. रामपाल बाबा हे तेच आहेत, ते नाटक झाली होती. पन्नास 50,000 सैनिक स्वतःचे तयार केले होते त्यांनी. सरकारशी लढला काही दिवस तो. आणि निर्गुण उपासना करता करता मूर्तीपूजेचा विरोध, साधू संतांचा विरोध, गीतेच्या श्लोकाचा अर्थ चुकीचा लावायचा. अशा प्रकारे समाजामध्ये काही विकृत लोक आहेत. लाखो अनुयायी आहेत त्यांचे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही अनुयायी निर्माण करतात, कारण सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात असे लोक. फार जो सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत, VIP ज्याचे शिष्य आहे तो महाराज मोठा, त्याला अक्कल असो का नसो, याची समाज परिस्थिती आहे. जेलमधून जाऊन आल्यानंतर सुद्धा निर्लज्जपणाने तोंड दाखवतात, जसं काही झालंच नाही. जे विकृती आहे ते विकृतीबद्दल बोललं पाहिजे. एक दावा ते करीत असतात नेहमी. त्याचं एक पुस्तक मी वाचलं होतं. त्या पुस्तकात त्यांनी सांगितलं होतं, ही जी गीता आहेत ना, हे कृष्णाने सांगितले म्हणे, हे कबीर महाराजांनी सांगितले म्हणे. ती कशी म्हणजे कबीर महाराज कृष्णामध्ये प्रविष्ट झाले म्हणले, आणि कृष्णात प्रविष्ट होऊन मग कबीर महाराजांनी कृष्णाकडून गीता सांगून घेतली. यापेक्षा मूर्खपणा कोणता असू शकतो बरं. ज्यांचे लाखो भक्त आहेत. तरी सगळं वेदामध्ये सुद्धा कबीर महाराजांचं नाव आहे. वेदामध्ये कवी हा शब्द काही ठिकाणी आला आहे. त्यांनी कवी शब्दाचा अर्थ कबीर केला. कबीर महाराजांवर आपलं सर्वांचं प्रेम आहे. कबीर महाराजांवर आपली श्रद्धा आहे. आपण कबीर महाराज संत मानतो. कोणाचं तरी नाव घेऊन काहीतरी विकृती समाजामध्ये पोहोचवण्याचं, पसरवण्याचं कार्य करणं, ही भक्ती तमोगुणी भक्ती आहे. भागवतामध्ये जे तमोगुणी भक्ती सांगितली, हिंसा, दंभ, क्रोध, मात्सर्य, मत्सर, अशा प्रकारचे भाव ज्याच्यामध्ये आहेत तो भक्ती करतोय, पण द्वेष केला नाही. तो भक्ती करतोय, मत्सर केला नाही. तो भक्ती करतोय, अहंकार केला नाही, पण करतोय भक्ती. लोकांना दिसताना भक्ती करताना दिसतोय. मग असा जो भक्त आहे हा कोणता भक्त आहे? तामस भक्त. भक्तीच्या 3 प्रकारापैकी तमगुण. काही राजस भक्त आहेत. तामस भक्त, तमगुण हा मनुष्याचा अतिशय अधपात करणार आहेत. तमोगुण नसावा. जघन्य वृत्तिस्ता अधो गच्छन्ति तामसः. भगवान सांगतात 3 प्रकारचे भक्त मला बसतात. ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था. सत्वगुणी लोक ऊर्ध्वगती प्राप्त करतात, देवलोकाला जातात. मध्यम तिष्ठन्ति राजसः. रजोगुणी लोक मध्यगती प्राप्त करतात, आणि तमोगुणी लोक अधोगतीला जातात. जरी भक्ती केली तरी अधोगतीला जाणार.
कधी भक्ती नाही आहेत. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा असेल, अभिमान असेल तर ती भक्तीत नरकात घालेल. भजन ते ओंगळवाणे नरका जाणे चुके ना. ओंगळवाणं भजन, अहंकाराचं भजन हे भगवंताची प्राप्ती न करून देता नरका जाणे चुके ना. अशी भक्ती नसावी. भक्ती शुद्ध असावी. अशा प्रकारचे जे तमोगुणी भक्त असतात, जघन्य गुणोत्तिष्ठा अधोगच्छन्ति तामसः, अधोगतीला जातात महाराज. काही तांत्रिक लोक बघा तुम्ही, काही तांत्रिक परंपरेत मांसाहार करतात. असं शास्त्र सांगतं का हो? शास्त्र जीवाची हत्या करावं काय करता सांगेल बरं? शास्त्राचा अर्थही चुकीचा झाला होता. मदिरा मांस प्राशन करतात. आता जीवाची हत्या करून जर तुम्ही मांस भक्षण कराल आणि त्यातून तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल, हे कसं शक्य आहे? प्रेतान भूत गणाश्चा नेजन्ते तामसा जनाहा. भूत प्रेताची उपासना करतात. स्मशानामध्ये उपासना करतात ना काही लोक, स्मशानात राहतात. मसनजोगी भूत असतं का हो? तुमच्यापैकी कोणी पाहिलं का भूत? एक भूत मानणारा वर्ग आहे, एक भूत न मानणारा वर्ग आहे, एक भूताचा बाऊ करणारा वर्ग आहे. एक मनुष्य रस्त्याने चालला घाबरत घाबरत. पूर्वीच्या काळामध्ये साधनं नसायची, पायी जायचे लोक. शेजारी 2-4 गावं 4-2 किलोमीटर पायी जायचे. निघाला तो, संध्याकाळची वेळ होती, शेजारच्या गावाला जायचं. घाबरत घाबरत निघाला, रात्र झाली होती. अचानक भूत भेटलं, काय करणार म्हणले. तिकडून कंदील घेऊन एक माणूस, त्या काळी बॅटरी नव्हत्या, आला कंदील घेऊन. तो कंदील पहिला घाबरला, आलो का काय भूत? अरे भूत आलं म्हणले. तो कंदीलवाला म्हणले, काय भूतभूत करतोय? मी नाही काही भूत मानित म्हणले. कुठं जायचं तुला? शेजारच्या गावाला जायचं म्हणले. मलाही तिथंच जायचंय, आपण जाऊ गप्पा करीत म्हणले. दोघं निघाले गप्पा करीत. काही अंतर चालून गेल्यानंतर हा म्हणला, मला तंबाखू खाल्ल्याशिवाय जमायचंच नाही. काहींना काय सवय असते ती. तलप, एकदा तलप लागल्यावर. एक शेतकरी होता, खूप चांगली शेती कष्ट करायचा. हायवे रोडच्या कडेला शेती, आणि ते कृषी मंत्री चालले. कृषी मंत्र्याला ती शेती इतकी आवडली, ते कृषी मंत्र्यांनी गाडी उभी केली, ते शेतकऱ्याची भेट घेतली. फार सुंदर शेती फुलवली म्हणले तुम्ही, मला खूप आनंद झाला म्हणले. मी कृषी मंत्री आहेत, मी प्रसन्न आहेत, तुम्हाला काय पाहिजे सांगा, माझ्या कृषी खात्यातून तुम्हाला काहीतरी देतो म्हणले मी. आता याला लागली तंबाखूची तलप, तो विसरून गेला होता. म्हणजे साहेब मी घाईघाईत आलो सकाळी, तंबाखूला चुनाच करायला म्हणले. आता कृषी मंत्री प्रसन्न झाले. पण व्यसनी माणसाचं असंच असतं महाराज. म्हणून व्यसनाचा त्याग करावा. या ठिकाणी आता आपल्या कार्यक्रमाच्या सुरू होण्याच्या पूर्वी विखे साहेब येऊन गेले. त्यांनी सुद्धा व्यसन या विषयावर सांगितलं. सरकारचं सुद्धा व्यसनमुक्ती अभियान चालू आहे. व्यसनामुळे जीवन बर्बाद होतात महाराज. अनेकांचे जीवन बर्बाद झालेत. पिऊन आल्यावर काय शुद्धीवर असतो का? कबीर महाराज सांगतात, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पलों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून तोंडात माती. अक्कल गुंग हो जाती है. दारू पिऊ नये. दोघं जण डोलत डोलत चालले, दोघांनाही चालता येईना. एकमेकाला धरून आधार धरून, हा त्याला आधार देतो, तो याला आधार देतो. हा त्याला म्हणला, अरे इतकी पेत असते का, तुला चालता येत नाही. तो म्हणला, तुझी उतरू दे अगदी, मग सांग मला. बघा दोघं एकमेकाला उपदेश करतायत. व्यसन जीवन बर्बाद करतं महाराज.
मी उदाहरण सांगत होतो, ते दोघं चालले रस्त्याने, यायला लागली तंबाखूची तलप. हा म्हणला तंबाखू खाल्ल्याशिवाय मला काही सुचायचंच नाही म्हणलं. दुसरा म्हणला मला बिडी पिल्याशिवाय काही जमायचं नाही म्हणले. त्याला बिडीची तलप. याने हातातून तंबाखू घेतली, खिशातून तंबाखू काढली पुडीतून आणि हातावर ठेवली. चुना काढायला लागला, पण वारं सुटलं, तंबाखू गेली उडून. आता वाऱ्यामुळे याची तंबाखू उडते, याची बिडी कशी पेटायची बरं? काही काही लोक इतकी एक्सपर्ट असतात ना, वावटळीत सुद्धा पेटवतील, कट्ट्याच्या कट्टे संभवतात. एक जण बिडी पित पित आला, दर्शन घ्यायला, तोंडात बिडी तसाच वाकला खाली. त्याला सांगितलं अरे बाबा ती बिडी विझव, खाली पायाला चटका लागतोय. असं कुठं दर्शन घेत असतं? त्याचा जोडीदार पित पित आला, म्हणले महाराज माझं दर्शन होईपर्यंत तुमच्या हातात राहू दे बिडी. काय एक एक बिडी महाराज. हा म्हणला मला तंबाखूची तलप लागली म्हणले. हा तंबाखू खाण्याकरता का झुडपाच्या आड गेला, कारण वाऱ्यामुळे ते काही हातावर टिके ना, तंबाखू उडून जायची. झुडपाच्या आड गेला तंबाखू खायला. हा झुडपाच्या आड गेल्यानंतर दुसरा बिडी प्यायला दुसऱ्या झुडपाच्या आड गेला. हा जेव्हा तंबाखू खाऊन बाहेर आला, हा म्हणला कंदील दिसतो, कंदीलवाला कुठं आहे? आपल्या बरोबर तर होता म्हणले, गायब कसं काय झालं म्हणले. तो घाबरला, हा भूत होता का काय? इतका घाबरला तो की भूत भूत होऊन गेला पळून. तो पळून गेला. थोड्या वेळानंतर हा बिडी पिऊन आला. हा म्हणले आपला जोडीदार कुठे? सोबत तर गप्पा मध्ये झालो होतो आपण, कुठे? तो भूत होता का काय म्हणले. तोही घाबरून पळाला. असे भूताचा बाऊ करणारे काही लोक आहेत. भूतयोनी असते का? गीतेमध्ये उल्लेख आहेत. यांती देवव्रता देवान पितृन्यांती पितृव्रता हा भूतान यांती भूते जयंती मध्याजनोपेमाम. जो ज्या देवतेची उपासना करतो तो त्या लोकाला जातो. पितृद्यांती पितृव्रता हा पितरांची उपासना केली पितृलोकाला जाईल. माझी उपासना केली माझ्यापर्यंत येईल. देवतांची उपासना केली देवलोकाला जाईल. भूतान यांती भूते जयंती मध्याजनोपेमाम. प्रेतान भूतगणाश्चन्य यजन्ते तामसा जनाः. मग तमोगुणी लोक भूता प्रेताची उपासना करतात असं गीतेत भगवान सांगतात. भागवतातही वर्णन आहेत. दुंदुककारी होता, असाच व्यसनाधीन होता, वाईट वागला, कुकर्म केले, व्यसनच्या अधीन झाला. बाप तर जंगलात निघून गेला, आईच्या मागं लागला, आई विहिरीत पडली, आई गेली, उन्मत्त झाला. पूर्वी वेश्यांकडे जायचा, नंतर वेश्याच घरात आणल्या. एका राजाकडे चोरी केली, त्या वेश्यांना वाटलं आपण पकडल्या जाऊ, याला मारून टाकलं राहते त्यांनी. घरामध्ये खड्डा खोदून पुरून टाकला, गेल्या पळून ते पैसे घेऊन. झाला पिशाच. अतृप्त आत्मा पिशाच योनीला जातो, असं वर्णन शास्त्र पुराणामध्ये अनेक ठिकाणी येतं. गीतेतही वर्णन आहेत. मग वस्तुस्थिती काय आहेत? आयुर्वेदामध्ये 7 प्रकारचे उन्माद सांगितलेले आहेत. कफोन्माद, पित्तोन्माद, वातोन्माद, सन्निपातोन्माद, मानसोन्माद, विषोन्माद आणि भूतोन्माद. 7 प्रकारचे उन्माद आहेत. उन्माद म्हणजे विसंगत बोलणं. कफ प्रकोपातून जे विसंगत वागणं, विसंगत बोलणं, त्याला कफोन्माद म्हणतात. पित्त प्रकोपातून होणारी विसंगती पित्तोन्माद झाला. वात प्रकोपातून होणारा वातोन्माद. चौथा सन्निपातोन्माद. सन्निपात नावाच्या तापेमध्ये लोक बरडतात, विसंगत, तो सन्निपातोन्माद आहेत. एक आहेत
विषोन्माद विषारी पदार्थ खाण्यात गेल्यानंतर. भांग, धोत्र्याचं बी खाल्ल्यानंतर सुद्धा धोत्रा विषारी असतो. काही लोक नशा म्हणून धोत्र्याचं बी खातात. तो असंच बरडतं नशेमध्ये काहीतरी. भांग्याच्या नशेत काही लोक बरडतात. हा विषोन्मादच आहेत, हे विष आहेत. दारूच्या नशेत, दारू जरी विषच आहेत, माणसाला मारतात ते. विषोन्माद आहेत. मानसोन्माद आहेत. मनोविकार झालेले माणसं विसंगत बरळतात. मनोविकारी माणसं काही सुसंगत नसते त्यांचं, तो मानसोन्माद आहेत. 7 प्रकारचे उन्माद सांगितले. शेवटचा भूतोन्माद सांगितला. या 7ही उन्मादांची लक्षणं सांगितले, त्याच्यावर उपचारही सांगितले वाग्भटाचार्यांनी. वाग्भट संहितेतलं सांगतोय तुम्हाला आयुर्वेदामध्ये. 7वा जो भूतोन्माद सांगितला वाग्भटाचार्यांनी, त्या भूतबाधेची 6 लक्षणं सांगितली. लक्षेत ज्ञान विज्ञानम वाक्चष्टा बलपौरुषम पुरुषम अपुरुषम यत्र तत्र भूतग्रहम वदेत. हे 6 लक्षणं जिथं दिसतात त्याला भूतबाधा झालेली आहे असं समजावं, असं वाग्भटाचार्य वाग्भट संहितेमध्ये सांगतात. लक्षेत ज्ञान विज्ञानम वाक्चेष्टा बलपौरुषम. ज्ञान विज्ञानम. काही काही लोकांना त्या काळामध्ये त्या उन्मादामध्ये असं ज्ञान होतं, काय काय बोलतात, काय बरळतात. अशी काही भाषा बोलतात जी कोणालाच कळत नाही. असं पाहायला मिळतं ना आपल्याला कधी कधी. हे ज्ञान कुठून आलं त्याला? वाक, बोलणं. जे बोलणं नॉर्मल नाही आहेत, ज्यामध्ये काहीतरी वेगळेपणा जाणवतोय. चेष्टा, त्याच्या चेष्टा खूप वेगळ्या असतात. असा वाढलेला मनुष्य असतो पण 4-4 जणांना आवरत नाही तो त्या काळात, त्या उन्मादामध्ये. आपण पाहतोय. कोणी मानेल न मानेल, पण न मानण्याला काही कारण नाही आहेत. जे प्रत्यक्ष दिसतंय, प्रत्यक्ष प्रमाणाला आणखी वेगळ्या प्रमाणाची गरज नाही आहे. तर अशा प्रकारे त्याला जाणवतं ते. लक्षेत ज्ञान विज्ञानम वाक चेष्टा बल पौरुषम. त्याचं बल इतकं वाढलेलं असतं, पौरुष्य वाढलेलं असतं. अशा प्रकारे नॉर्मलपेक्षा वेगळेपणा जर जाणवला त्याच्या वागण्यामध्ये, तत्र भूतग्रहम मध्ये, त्याला भूतबाधा झालेली असं समजावं. आणि त्याच्याकरता उपचारही आयुर्वेदामध्ये आहेत. मी काय सांगत होतो, तमोगुणी भक्ती जी असतात ना, प्रेतान बुधगणाश्चान्य यजन्ते तामसा जनाहा, त्या तमोगुणींना हे देवता म्हणतात. तमोगुणी देवता. यक्षिणीची उपासना हे रजोगुणी उपासना आहेत. कर्णपिशाची ती उपासना तमोगुणी उपासना आहेत. कर्णपिशाचीनी जी उपासना करतात ना, इतकी भयंकर असते ती, त्याचं वर्णन सुद्धा आपल्या इथं करता येणार नाही, व्यासपीठावर करू शकणार नाही, इतकी भयंकर असते ती. उपासना करताना इतका दुर्गंध तिथं असला पाहिजे. एखादा प्राणी मारून सोडून द्यायचं आणि त्याजवळ बसायचं. कर्णपिशाचीने तशी प्रसन्न होत. एवढंच नाही, साधनेला बसताना, साधना करीत असताना मलमूत्र विसर्जन झालं तरी तसंच होऊन द्यायचं. एवढंच नाही तर ते मलमूत्र सेवन करायचं. अशी साधना करणारे लोक आहेत. आता खरंच यांना सद्गती मिळेल का? पण असे सुद्धा उपासना करणारे लोक आहेत. हे तमोगुणी उपासना आहेत. रजोगुणी उपासना विषयानाभिसंध्याय यश ऐश्वर्यमेव वा आचार्य दावचर्य वेद्यो माम पृथक भाव सराजसह. काही उपासना करतात लोक विषय भोगाच्या प्राप्ती करता, ऐश्वर्य मिळावं, काहीतरी कामना आहेत आणि भेदबुद्धीने पूजा करतात. कामनेमध्ये भेदबुद्धी असते बरं का. जिथं कामना तिथे भेदबुद्धी आलीच. ज्याला ज्ञान प्राप्त करायचं
मग तो सरस्वतीची उपासना करणार. धन प्राप्त करायचं लक्ष्मीची उपासना करतो. सौंदर्य प्राप्त करायचं अश्विनी कुमाराची उपासना करतो. आरोग्य प्राप्त करायचं धन्वंतरीची उपासना करतो. म्हणजे उपासनेमध्ये भेद आहेत. भक्ताचे भक्ती असे नाही आहेत. एकः सद्विप्रा बहुधा वदंती. एकाच परमात्म्याला अनेक पद्धतीने मानतात संत, पण परमात्मा परमतत्व एकच आहे. ईश्वर अनेक नाही आहेत. काही लोक म्हणतात 33 कोटी देव आहेत. 33 कोटी देव चामुंडा अष्टकोटी भैरव रे. इथं कोटी शब्दाचा अर्थ करोड असा होत नाही बरं का. कोटी शब्दाचा अर्थ आहे प्रकार. आपण तो उच्च कोटीचा मनुष्य आहेत. मग उच्च कोटीचा म्हणजे काय? तिथं 1 करोड आले का? एखाद्या माणसाला उच्च कोटीचा माणूस म्हणतो, मग तिथं प्रकार असा अर्थ होतो. मग 33 कोटी देव चामुंडा अष्टकोटी भैरव रे. भैरवाचे 8 प्रकार आहे आणि देवतांचे 33 कोटी म्हणजे 33 प्रकार आहेत. आणि ईश्वरीय कोटीच्या देवतांचे 5 प्रकार आहेत, ज्याला प्रमुख पंचायतन देवता म्हणतो आपण. शिव, विष्णू, गणपती, देवी आणि सूर्य या प्रमुख पंचायतन देवता आहेत. या ईश्वरीय कोटीच्या देवता आहेत. ईश्वराचे अवतार जे होतात हे शिवाचे असतील किंवा विष्णूचे असतील, काही देवीचे असतील, काही गणेशाचे असतील, यांचेच सर्व हे अवतार आहेत. अवताराचे प्रकार अनेक असू शकतात. एकाच परब्रह्माची सर्व रूपं आहेत. जसे अनेक नद्या वाहतात, पण त्या सर्व नद्या सागराला जाऊन मिळतात. तसं अनेक संप्रदाय, अनेक परंपरा जरी असल्या, शाक्त असू द्या, शैव असू द्या, हे सर्व ज्या परब्रह्मापर्यंत पोचतात, त्याच परब्रह्माची ही वेगवेगळ्या प्रकारची रूपं आहेत. परंतु भेदबुद्धीने जो उपासना करतो तो रजोगुणी आहेत. त्याला ऐश्वर्य प्राप्त करायची इच्छा आहे. होम हवन लोक का करतात? काही राजकीय लोक इलेक्शन आले हवन सुरू करतात. ब्राह्मणाला सांगतो मी एवढा जप करा, तेवढा जप करा. कशा करता? काहीतरी लाभ व्हावा. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा करतायत, परंतु ते सात्विक भक्ती नाही आहे, ती एक राजसी भक्ती आहे. आणि मग भक्ती जी असते, इथं नारद भक्ती सूत्रामध्ये नारदांनी गुणरहितम भक्तीला म्हटलेलं आहे. पण भक्तीमध्ये सुद्धा 3 गुण सांगितले जातात. सात्विक, राजसी आणि तामसी. कर्मणी हरिमुद्दिश्य यस्मिन् वा तदर्पणे यजे द्रष्टाव्यमिती पृथक भावस सात्विकी. पापाचा अक्षय व्हावा त्याकरिता जो भक्ती करतो, भगवंताची पूजा अर्चना करतो, ती सात्विक भक्ती आहे. माझा उद्धार व्हावा, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान यत्तमाचे. केव्हा माझा उद्धार होईल, केव्हा भगवंताची कृपा होईल? अंतकरणामध्ये जिज्ञासा निर्माण झाली. जिज्ञासा निर्माण झाल्याशिवाय साधकाची अवस्था निर्माणच होत नाही, परमार्थात पदार्पणच नाही आहेत. जिज्ञासा नसणारे भक्त जे आहेत हे राजसी आहेत, तामसी आहेत. कदाचित त्यांना थोडाफार लाभही होतो. मी सांगितलं 33 कोटी देवता, मग ज्याला जी जी उपलब्धी पाहिजे त्या त्या देवतेकडे तो जातो. काही भूताप्रेताची उपासना करतात. तेहतीस कोटी देवता त्याही पुरल्या नाही, फिरायला जाऊन पुसतात काही लोक.
देवतांचे 33 प्रकार आहेत ना, 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र, 2 अश्विनी कुमार, या शास्त्रीय 33 देवता सांगितल्या. साधक संजीवनीमध्ये स्वामी रामसुद्धाजी महाराजांनी याचा उल्लेख केलेला आहे. यक्ष रक्षांश राजसा, रजोगुणी लोक यक्ष राक्षसाची पूजा करतात. राक्षसाची पूजा. मला इंदौरला एक वकील होते, त्यांनी एक प्रश्न विचारला. म्हणजे महाराज, आपके महाराष्ट्र में लोग महिषासुर की पूजा क्यों करते हैं? माझ्या लक्षात नाही आलं, महाराष्ट्रामध्ये महिषासुराची पूजा कुठं कोण करतं? मैं देखा आहे बोल. मग माझ्या लक्षात आलं, म्हसोबा. म्हसोबा असतो ना, म्हसोबा. म्हसोबा म्हणजे महिषासुर आहेत. मग म्हसोबाची पूजा आपण करतो. म्हसोबा देव नाही, राक्षस आहेत. ज्या महिषासुराला मारण्याकरता, महिषासुराचं मर्दन करण्याकरिता देवीने अवतार घेतला ना. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागोने, त्रिविध तापाची करावया झाडणे, भक्ता लागी तू पावसी निर्वाणे. मोह महिषासुर मर्दना लागोनी, मोह रूपी महिषासुराचा नाश करण्याकरता देवी माता भगवती प्रगट झाली. यक्ष रक्षांशी राजा 6, रजोगुण यक्षाची उपासना करतात, यक्षिणीची उपासना करतात, राक्षसांची उपासना करतात, आणि सत्वगुणी देवांची उपासना करतात. मग या ठिकाणी रजोगुण आणि तमोगुण, सत्वगुण भक्तीसुद्धा 3 गुणामध्ये विभागले गेलेली आहेत. मग नारद भक्ती सूत्रामध्ये नारदजी सांगतात, गुणरहितम, भक्ती गुणरहित असावी, अनन्यता असावी त्यामध्ये. आणि अनन्यता तेव्हाच असेल जेव्हा गुणदोषाच्या पलीकडे तुमचे विचार असतील. अनन्य भाव केव्हा निर्माण होईल? अनन्य, अन्याश्रयाणाम त्यागो इथे अनन्यता. परमात्मा सोडून दुसरं काहीही विचार जीवनामध्ये कधीच नाही आहेत. जसं लहान मूल असतं, त्या लहान मुलाला आई सोडून काही सुचत नाही, फक्त आई. लहान मुलाला आई सोडून ज्याप्रमाणे काही सुचत नाही, त्याप्रमाणे भक्ताला भगवान सोडून काही सुचत नाही, फक्त एक परमात्मा. त्याच्याकरता जगताशी त्याला काही घेणं नाही. जगतही सत्य नाही आहे, फक्त परमात्मा सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, फक्त परमात्मा सत्य आहे. आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. बस, दुसरं काही दिसतच नाही त्याला. हे समस्त श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, मनोने भक्ता माझी राव. ज्ञानी तोचे, तो खरा ज्ञानी आहे, तो खरा भक्त आहे. हे समस्त श्री वासुदेव, सर्वदूर भगवान परमात्मा भरून उरलेला, याला सर्वत्र भगवत दर्शन म्हणतात. मी नेहमी सांगत असतो, भगवत दर्शनाचे 4 प्रकार. एक स्वप्नातील भगवत दर्शन, एक ध्यानातील भगवत दर्शन, एक प्रत्यक्ष भगवत दर्शन, आणि एक सर्वत्र भगवत दर्शन. स्वप्नात दर्शन होतं. स्वप्नाला साधारण समजू नका. स्वप्न म्हणजे अंतःकरणातील वृत्तीचा आरसा. अंतःकरणाच्या वृत्तीचा आरसा म्हणजे स्वप्न. आपल्याला जसे स्वप्न पडतात त्यावरून आपली वृत्ती कळते. जशी वृत्ती असते तशी स्वप्न पडतात. एक मनुष्य मला भेटला, म्हणले महाराज मला फार विचित्र स्वप्न पडतात. म्हटलं तू विचित्र असला पाहिजे. बघा, जागृत स्वप्न सुषुप्ती 3 अवस्था सांगितले शास्त्रामध्ये. योग वासिष्ठ ग्रंथामध्ये याचे 7 प्रकार केलेत बरं का. जागृतीचे 3 प्रकार केलेत वशिष्ठ मुनींनी. एक आहेत बीज जागृत, बीज जागृत, जागृत आणि महाजागृत. स्वप्नाचे 3 प्रकार सांगितले. जागृत स्वप्न, स्वप्न, स्वप्न जागृत.
हे 3 ते 3 6 आणि सुषुप्ती एकच. सुषुप्तीचे काही प्रकार सांगितले नाही. मग जागृतीचे 3 प्रकार, स्वप्नाचे 3 प्रकार आणि सुषुप्तीचा 1 प्रकार, असे 7 प्रकार सांगितले. जसे ज्ञानाच्या 7 भूमिका सांगितल्या तशा अविद्येच्या देखील 7 भूमिका सांगितल्या. अविद्येच्या 7 भूमिकांमध्ये हे 7 प्रकार सांगितले. त्यापैकी मी स्वप्नाबद्दल बोलत होतो. स्वप्नातील भगवत दर्शन हे काही जागृत स्वप्न, जाग असताना स्वप्न पाहणारा, काही झोपेत पडणारी स्वप्न असतात, काही झोपा मोडणारी स्वप्न असतात. स्वप्न साकार झाल्याशिवाय झोपच येत नाही. नाही, हे जागृत स्वप्न आहे. जाग असताना स्वप्न पाहणारे लोक असतात. एक भिकारी स्वप्न पाहत होता. भिक्षा मागून आणायचा, उरलेलं पीठ माठात भरून ठेवायचा, माठ टांगून ठेवला, पडल्या पडल्या त्या माठाकडे बघून विचार करतोय, जर दुष्काळ पडला तर या पिठाचे फार पैसे होतील. म्हणले, किती पैसे होतील? एवढं पीठ विकल्यानंतर एखादी शेळी येईल, मग आपण एक शेळी घेऊन टाकू म्हणले. मग ते एका शेळीचे 5-6 वर्षात 20-25 शेळ्या होतील. मग ते शेळ्या विकून टाकायच्या. शेळी कुठे तोंड घालते, ठेवायचेच नाही. 2 जर्सी गाय घेऊन 20-20 लिटर दुधाच्या. आणि त्या भाव पण वाढायला लागले. आता काय भाव झाले आता? 40-42. तुकाराम मुंडेचे उपकार म्हणा. ही सगळी भेसळ जर संपली ना तर खूप शेतकऱ्यांनाही चांगल्या प्रकारे भाव मिळेल आणि लोकांनाही शुद्ध आहार सेवन करायला मिळेल, चांगलं दूध मिळेल. तर अशा प्रकारे तो म्हणला, मी 2 जर्सी गाई आता घेणार, ह्या शेळ्या विकून टाकाय, 2 गाई घ्यायच्या. 20-20 लिटर दुधाचे 2 गाईले 40 लिटर दूध होईल. 40 का भाव मिळाला? 4 चौक 1600 रुपये होतात. 600 रुपये खर्चात गेले, 1000 राहिले. महिने झाले 30,000. 30,000 जर मिळाली लग्न करायला काय हरकत आहे? कोणी मुलगी दिली आपल्याला? तो पडल्या पडल्या विचार करतोय, मोडक्या बाजीवर, तुटक्या दोरीवर, फाटक्या गोधडीवर. मग लग्न होईल, पत्नी घरात येईल, मग मुलं बाळं होतील. सकाळी सकाळी मी दूध काढीत असेल तर पोरगं पळत पडतील. पोरगं म्हणेल, पप्पा पप्पा मम्मीने बोलावलं. मग मी म्हणेल, तुला समजत नाही मी काम करतो इथं, चल बाजूला हो. तेव्हा पत्नी बाहेर येईल, आमच्या दोघांचे भांडणं होतील. मला असा राग येईल, तिला अशी लात मारील. अशी लात मारली, मळकेला सारं पिठच पिठ अंगावर. बघा हे स्वप्न, जागृत स्वप्न. बघा एक वाक्य ऐकायचं आपण व्याकरणामध्ये. गणपतवाणी विडी पितांना चावायची नुसती काडी, अन मनाशीच म्हणायचा की मी या जागेवर बांधेल माडी. हे सुद्धा जागृत स्वप्न आहेत. असे जागा असताना स्वप्न पाहणारे कोणी आहेत? दुसरं झोपेत पडणारं स्वप्न. कारण झोपेमध्ये जे स्वप्न पडतं, बघा आपण स्वप्नामध्ये काही पदार्थ असे पाहतो की ज्या जीवनात कधीच पाहिलेलं नाही. कधी कधी स्वप्नामध्ये उडायला लागतो. मग याला पंख नाही, मग उडायला कसा लागला? हे संस्कार कुठून आलेत? याचा अर्थ मागच्या कुठल्या तरी जन्मामध्ये तू पक्षी असला पाहिजे. कारण स्वप्न अवस्थेमध्ये सूक्ष्मदेह कार्यरत असतो, बर का. हा प्राण मन जेव्हा हिता नावाच्या नाडीमध्ये प्रवेश करतो तेव्हा स्वप्नावस्था निर्माण होते. ही जी हिता नाडी आहेत ना, हिचं वर्णन सुद्धा शास्त्रात आलेलं आहे. ऑपरेशन करून ते सापडणार नाही डॉक्टरला, हा डॉक्टरचा विषय नाही. कारण ते केसाच्या 1000वा अंश इतकी सूक्ष्म आहे. कंठाच्या ठिकाणी एक नाडी आहे, ती केसाचा 1000वा अंश इतकी सूक्ष्म आहे. आणि त्याच्यामध्ये हा जीव प्रवेश करतो तेव्हा त्याला स्वप्नावस्था निर्माण होते. हा जीव किती सूक्ष्म असेल? या जीवाच्या सूक्ष्मतेचं वर्णन उपनिषदकारांनी केलेलं आहे. इतर उपनिषदामध्ये बालाग्र शतभागस्य शतधा कल्पितस्य च, केसाच्या अग्रटोकाच्या 100व्या अंशाचा 100वा अंश म्हणजे केसाच्या अग्रटोकाचा 10,000वा अंश इतका सूक्ष्म हा जीव आहे, असं उपनिषदकार वर्णन करतात. इतकं सूक्ष्म मेमरी कार्ड आहे. आणि याच्यामध्ये डाटा, अनंत जन्माचा डाटा त्यामध्ये भरलेला आहे. आणि म्हणून स्वप्नामध्ये सूक्ष्मदेह कार्यरत असतो.
त्यामुळं काही स्वप्न असे पडतात की आपण या जन्मात कधीच पाहिलेलं नसतं, तरी ते स्वप्नात पाहतो. याचा अर्थ पूर्वजन्मी कधीतरी ते पाहिलेलं आहे. ते संस्कार स्वप्नात जागृत झाले. हे झालं झोपेत पडणारं स्वप्न. पहिलं जागृत स्वप्न, दुसरं झोपेतलं स्वप्न, तिसरं स्वप्न जागृत. काही स्वप्न असे आहेत की ते जागृत अवस्थेत सत्य ठरतात. उदाहरणार्थ राजा हरिश्चंद्राने स्वप्नात राज्यदान दिलं, ते जागृत अवस्थेत सत्य ठरलं महाराज. काही स्वप्न जागृत अवस्थेत सत्य ठरतात. आपल्या जीवनामध्ये काही घटना घडणार असतात आणि काही लोकांना काही क्षणापूर्वी, काही दिवसापूर्वी स्वप्न पडून जातं. तो हे मी स्वप्नात पाहिलं होतं, ते प्रत्यक्ष घटना घडते. अशा प्रकारचे काही स्वप्न असतात. तुकाराम महाराजांचं उदाहरण द्यायचं ठरलं तर बाबाजीने स्वप्ने येऊन तुक याला अनुग्रह दिला निजप्रती. स्वप्नामध्ये येऊन बाबाजी चैतन्याने तुकाराम महाराजांना अनुग्रह दिला आणि तो अनुग्रह जागृत अवस्थेत सत्य ठरला. याला स्वप्न जागृत असं म्हणतात. असे स्वप्नाचे काही प्रकार. मी सांगतो एक स्वप्नातील भगवत दर्शन, स्वप्नातही भगवत दर्शन होतं जर चिंतन केलं तसं तर. दुसरे ध्यानातील भगवत दर्शन. डोळे बंद करून ध्यान करावं, पण ध्यान घडणं एवढं सोपं नाही. डोळे बंद करून म्हणजे ध्यान होतं असं नाही. शेतकऱ्याला सांगा ध्यान कर, काय दिसेल त्याला? मकाचे कणस, गव्हाच्या उंब्या, ऊसाची टिबरं हे दिसणार आहेत. ध्यान अवस्था प्राप्त होण्याकरता चित्त शुद्ध व्हावं लागतं. जितासनो जित संगो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय. आसनावर विजय, संगावर विजय, श्वासावर विजय, इंद्रियांवर विजय. या चारही गोष्टींवर विजय मिळवल्याशिवाय ध्यान घडत नाही. हे ध्यानातील भगवत दर्शन. तिचं प्रत्यक्ष भगवत दर्शन आहे. योग्याच्या ध्यानी ध्याता नातुडसी तो तू आम्हापासी मागे पुढे. योगी ज्याच्याकरता योग करतात, जपी ज्याच्याकरता जप करतात, तपी ज्याच्याकरता तप करतात, त्यांच्या स्वप्नातही न येणारा भगवान आज आमच्या समोर येतो. तो आम्हापासी मागे पुढे. प्रत्यक्ष भगवत दर्शन आहे महाराज. निर्वाणी गोविंदासे मागे पुढे, काहीच साखळे पडून येते. कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता. संकटाला प्रसंग आला तर अचानक तो परमात्मा संकटातून मुक्त करण्याकरता भक्ताकरिता प्रगट होतो. प्रत्यक्ष भगवत दर्शन. आणि चौथे सर्वत्र भगवत दर्शन. हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. म्हणून भक्ता माझे रावो. ज्ञानी तोची, तोच ज्ञानी तोच भक्त, त्याला सर्वदूर भगवान दिसतो. संत एकनाथ महाराजांना गाढवात भगवान दिसला ना. एकनाथ महाराज कावळीने पाणी आणत होते. एक गाढव पाण्यापासून तळमळत होतं महाराज. इतक्या लांबून जल आणलं, गंगाजल. नाथ महाराजांनी गाढवाच्या तोंडात ओतलं. नाथ महाराजांच्या सोबत काही ब्राह्मण मंडळी ते हसायला लागले. म्हणले महाराज एवढ्या लांबून कष्ट करून आपण हे जल आणलं अभिषेक करण्याकरता, आणि तुम्ही कुशाल गाढवाला पाजून दिलं. नाथ महाराज म्हणले माझा रामेश्वर मला त्या गाढवात दिसतोय. एक जीव पाण्यापासून तळमळतोय आणि माझ्याजवळ पाणी आहेत. अशा वेळी त्या तळमळणाऱ्या जीवाला ते पाणी न देता जर त्या जलाने मी अभिषेक केला तर माझे भगवान तो अभिषेक निश्चित स्वीकारणार नाहीये. कारण ज्याला गरज आहे त्याला ते देणं महत्वाचं आहे. ते गाढव पाण्यापासून तळमळत आहेत आणि आपल्याजवळ पाणी आहेत. मग हे पाणी त्या तळमळायला जीवाला दिलं पाहिजे. परमात्मा सर्वांच्या हृदयात आहेत. सर्वस्याहम हृदिसन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञान मपोहनंच वेदैश सर्वे रहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद वेदैव चाहम. सर्वस्य अहम हृदिसन्निविष्टो, प्रत्येकाच्या हृदयात मी प्रविष्ट आहेत.
त्याच्याही हृदयात भगवान प्रविष्ट आहेत. गाढवाला पाणी वाजलं. नामदेव महाराज कुत्र्याच्या पाठीमागं तुपाची वाटी घेऊन निघाले. कुत्र्याने भाकरी पळवली. महाराज म्हणले, कोरडी नका खाऊ भगवान, तूप घ्या. कुत्र्याच्या मागं तूप घेऊन पळत होते नामदेव महाराज. याला सर्वत्र भगवत दर्शन म्हणतात महाराज. शुनीचय शुपाकेच पंडिता समदर्शन. हा पंडित त्याला म्हणतात. पंडित म्हणवणारे वेगळे. तुकोबाऱ्या सांगतात, पंडित म्हणता थोर सुख, परितो अवघाची मूर्ख. स्वतःला पंडित म्हणून घेणारे खूप असतात, परितो अवघाची मूर्ख. समस्त श्री वासुदेव सर्वदूर भगवान भरून उरलेला आहे. आता गुणदोषाचा विचार राहिला नाही. गुणरहितम. दुसरं लक्षण आहे कामनारहितम. प्रेमामध्ये कामना नसावी. कामनांनी युक्त जे प्रेम आहे ते टिकत नाही बरं का. तुम्ही प्रेम करा, पण कामना असेल तर टिकणार नाही. बाप मुलावर प्रेम करतो, कामना आहेत. नवारे पुत्राणाम कामाय पुत्रः प्रियो भवति, आत्मनस्तु कामाय पुत्रः प्रियो भवति. बाप मुलावर का प्रेम करतो? बापाला वाटतं म्हातारपणी मुलगा आपली सेवा करील, अपेक्षा आहे. आत्मनस्तु कामाय पुत्रः प्रियो भवति. स्वतःच्या सुखाकरता मुलावर प्रेम करतो म्हणून दुःख होतं. आज काळ फार बदलले आहेत. एका बापाने मुलगा खूप शिकवला, सिव्हिल इंजिनियर झाला मुलगा. 1-2 एकर जमीन विकली त्यांनी मुलानं. बापाला वाटलं आपले सर्व जीवन कष्टात गेलं, मुलाला सुखी जीवन जगायला मिळावं. एक तर त्याची पत्नी वारलेली होती. मुलाला त्यांनीच बापाने लहानचं मोठं केलं. मुलगा मोठा झाला, सिव्हिल इंजिनियर झाला. त्यांनी पैसे मागितले. 1-2 एकर जमीन विकली बापाने आणि त्यांनी तिकडे प्लॉटिंगचे व्यवसाय सुरू केले पुणे मुंबईमध्ये. विसरला बापाला. एक दिवस बापाला वाटलं चला मुलाला भेटायला जावं. बाप गेला मुलाला भेटायला. याची चालू पार्टी. सगळे मित्र VIP, बापाच्या कळकळलेले कपडे. एक तर त्या बापाला कोणी मध्ये येऊन देईना. मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये पार्टी चालू, तिथं मळकटलेले कपडे, मध्ये कोणी येऊन देईना. इकडून तिकडून नाव सांगितलं मुलांनी शिरला मध्ये आल्यानंतर बाकीचे सगळे मित्र म्हणायला, हे कोण म्हातारा आलं म्हणले. कोणाला विचारून आलं? त्याला विचार तुझं कोण आहे? त्याला लाज वाटायला लागली बाप म्हणायला. तो म्हणला आमच्या घरचा गडी आहे म्हणले. आणि हे शब्द बापाने ऐकल्याबरोबर बापाला अटॅक आला ना. जागेवर हृदयविकाराचा झटका. परक्या माणसाने केलेला अपमान हा सहन होत असतो. आपलेच जेव्हा आपला अपमान करतात तो अपमान कधी सहन होत नाही महाराज. एक तर पत्नी वारली होती, मुलाला लहानसं मोठं केलं, त्याने दुसरी बायको केली नाही. त्याला वाटलं नको त्या मुलाला दुसरी करावं आपण, त्या मुलाला नाही सांभाळणार, त्यापेक्षा स्वतः सांभाळलं, लहानसं मोठं केलं, एवढं मोठं शिकवलं. आणि काय परिस्थिती आहे. संसार असाच आहेत. हा संसार धोकेबाज आहेत. संसारावर काही अपेक्षा करू नयेत. साधू संतांनी या संसाराचा त्याग करून परमार्थ स्वीकारला, याला कारणच ते आहेत. आणि मग अशा प्रकारे असणारा हा संसार दुःखालयम अशाश्वतम. यामध्ये कामना आहेत. प्रत्येक मनुष्य संसारामध्ये कामनांनी युक्त अशा प्रकारे काम करीत असतो. पण परमार्थ अध्यात्म प्रेम कामना रहित असतं. मग गुण रहितम कामना रहितम. प्रेम हे कामना रहित असावं, तेव्हाच अनन्यता येते. जीवनामध्ये अनन्यता केव्हा येईल?
ए तू सर्वाणी कर्माणी मयि संन्यस्य मत्पराः अनन्य नैव योगेन माम ध्यायंत उपासते. अनन्य भावाने माझं ध्यान करायचंय, त्याकरता कामना नसावी. दानशूर म्हणून एखाद्या व्यक्तीवर प्रेम केलं. काही लोक खूप दानशूर असतात. तुम्ही दानशूर बनून पहा, अशी लाईन लागेल ना, शेवटी वैतक तो आपण कृपण बनेल. टिकणार नाही दानशूर होतो महाराज. देऊन पहा तुम्ही, घेणारे एवढे तयार होतील तुमची प्रॉपर्टी संपून टाकतील. एक उदाहरण आहे श्रीमद भागवतामध्ये. रंतीदेव नावाचा एक राजा होता, दयाळू होता. पण दया किती असावी? इतका दयाळू होता की आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये कोणीही दरिद्री असू नये अशी इच्छा होती. एखादा दरिद्री गरीब जर पाहिला तर तो काय करायचा? त्याला विपुल धन द्यायचा, त्याची गरिबी दूर करायची. पण गरीबाला धन दिल्याने गरीबाची गरिबी दूर होते, हा फार मोठा गैरसमज आहे. कर्तृत्ववानाला धन दिलं तर कर्तृत्ववान मनुष्य त्या धनाचा सदुपयोग करून कदाचित तो प्रगती करू शकतो. म्हणजे सर्वांना शक्य नाही. तुम्ही करून पहा प्रयोग. एक खूप गरीब आहे, ज्याला खायला मिळत नाही, त्याला 10 लाख रुपये देऊन पहा. पुढच्या वर्षी बघा त्यांनी काय केलं त्या 10 लाखाचं. तो प्रगती करेल असं काही नाही आहे. कुठेही काही बुद्धी सुचेल त्याला. अचानक पैसे ज्याला आलेत ना, हे समृद्धीचे पैसे मिळाले काही लोक. खूप पैसे मिळाले, एवढे पैसे कधी पाहिले नव्हते. काही बुद्धी सोडली, कोण कोणीकडे ओळखतो, कोण कोणीकडे झाले पुन्हा मोकळ. असं नाहीये की एखाद्या गरीबाला तुम्ही धन दिलं म्हणजे तो श्रीमंत होईलच, असं मुळीच नाहीये. हे उदाहरण नेहमी सांगत असतो, आला प्रसंग म्हणून सांगतो. एका माणसाला 3 मुलं होते. त्याने सांगितलं, आता माझं वय झालं, ही प्रॉपर्टी मला वाटून द्यायची. मुलं तर अगोदर तयारच आहेत. नाही, मी तिघांना देणार नाही. तुमच्यामध्ये जो कर्तृत्ववान असेल त्याचे मी नावावर करणार. तुम्ही विकून टाकल्यावर काय करणार? मग मला परीक्षा पाहावं लागेल. त्याने 3 मुलांना 1-1 किलो हरभरे दिले. पुढच्या वर्षी मला दाखवतो मी याचं काय केलं. एकाने पेटी आणली, पेटीमध्ये कुलपाट ठेवले, पुढच्या वर्षी दाखवायचे म्हणून. एकाने फुटाणे करून खाऊन टाकले आणि एकाने ते शेतामध्ये पेरले. 1 वर्षानंतर विचारलं, कुठे फुटाणे, कुठे तुमचे हरभरे? हरभरे कुठे? म्हटलं. यांनी पेटी आणली, खोलली, सगळे किडे लागलेले, एक दाना कामाच राहिला नाही. तो, अरे तो किलोभर हरभरे तू वर्षभर सांभाळू शकला नाही, तू कसा संसार सांभाळशील? तुझ्या नावावर प्रॉपर्टी करणार नाही. दुसऱ्या मुलाच्या, तू काय केलं? नाही म्हणले, आपल्याला वाया घालणं आवडत नाही. मग आपण फुटाणे करून खाल्ले म्हणले. मग तू जर फुटाणे करून खाल्ले तर तू जमीन विकून खाशील. माणसाने पिकवून खावं, विकून खाऊ नये. तुम्ही पिकवा आणि पिकवल्यानंतर तुम्हाला जे खायचं ते खा, पण विकून खाऊ नये. काही लोकांना जमिनी विकायच्याच मागत धडाका लावलेला आहे. तुला जर किलोभर हरभरे सांभाळता आले नाही, तू प्रॉपर्टी सांभाळू शकत नाही. तिसऱ्या मुलाला विचारलं, तू काय केलं? त्यांनी एक पोतच आणलं. म्हणजे पोतं कसं काय? म्हणजे मी शेतात पेरलेत, 1 किलोचे क्विंटल झाले. बघा, तिघांची बुद्धिवृत्ती वेगवेगळी आहेत. मी रंतीदेवाचं उदाहरण सांगत होतो. रंतीदेव राजा, त्याने गरीबाला दान द्यावं, श्रीमंत व्हावं अशी इच्छा होती. परंतु ते गरीब तर श्रीमंत झाले नाही, पण राजाच गरीब झाला. म्हणून सांगितलं, सर्वाभूती द्यावी अन्न, द्रव्य पात्र विचारू नये. अन्नदान सर्वांना करावं, पण द्रव्य दान करताना पात्रतेचा विचार करावा. भलत्याला द्रव्यदान करू नये. राजा दरिद्री झाला आणि शेवटी परकीय आक्रमण झालं आणि राजाला राज्यपद सोडावं लागलं. महाराज, जो राजा
जेव्हा दान करीत होता तेव्हा सर्वांना गोड लागत होता, आनंद वाटत होता. पण त्या राजाला जेव्हा राज्यपद सोडण्याची पाळी आली तेव्हा त्या राजाला कोणीच साथ दिली नाही. तुम्ही दानशूर बना, सर्व तुमच्या पुढे पुढे करील, पण दरिद्री झाला तर कोणी तुझ्या सुजवळ येणार नाही. हा संसार असाच आहे, याला संसार म्हणतात. प्रत्येक मनुष्य कामनेच्या दृष्टीनं आपल्याकडे पाहत असतो. दानशूर म्हणून जर कोणी तुमचा आदर करीत असेल, ज्या दिवशी तुम्ही दान देणार नाही त्या दिवशी तो घृणा करेल. कोणी ज्ञानी महात्मा म्हणून तुमची पूजा करीत असेल, पण एक दिवस विस्मृती जेव्हा व्हायला लागेल ना, तेव्हा ते ज्ञानही राहणार नाही महाराज. जे प्राप्त केलेलं ज्ञान आहे हे टिकत नाही, कारण ते ज्ञानच नसतं. ज्ञान हे प्रकट व्हायचं असतं अंतरंगातून. ज्ञानी म्हणून जे पूजा करीत होते, विस्मृती व्हायला लागल्यानंतर ते सुद्धा पूजा करणार नाही. मग अशा प्रकारे कामनांनी युक्त असणारा जो संसार आहे, ती कामना भक्तीत नसावी. गुणरहितम कामनारहितम. संसारामध्ये पती पत्नी सुद्धा, पतीपासून जर सुख नाही मिळालं तर पत्नी जोपर्यंत पैसा कमवतो पण सगळे गोड गोड बोलतात. अन्न आले का, अन्न चहा घेतला का, अन्न कॉफी घेतली का, अन्न नाश्ता केला का, अन्न तब्येत बरी नाही का. परंतु अण्णा जेव्हा थकतो तेव्हा अन्नाच अन्नाला मुकतो, अन्नाला अन्न मिळायची पंचायत होती महाराज. आपण आपल्या डोळ्यासमोर उदाहरणं पाहतो. आणि म्हणून हा दोष भक्तीत नाही आहे, शुद्ध प्रेम असावं. ज्ञानोबा वर्णन करतात, परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैसी तुझी गोडी लागो मज. भ्रमराला ज्याप्रमाणे सुगंधाची गोडी आहेत तशी गोडी तुझी मला लागावी. काय भ्रमर सुगंधावर जे प्रेम करतो ते कामनायुक्त प्रेम नाही आहेत, विशुद्ध प्रेम आहेत. यस्य नैसर्गिकी रती ही नैसर्गिक प्रेम आहेत. भक्ताचं आणि भगवंताचं नैसर्गिक प्रेम असतं. आता तुम्ही इथं प्रवचनाकरता येऊन बसलात, नैसर्गिक प्रेम आहे म्हणून आलात. तुम्हाला कोणी बोलवलं नाही, येतं काही पैसे दिले नाही. एखादी राजकीय सभा जर असती, त्याच्यात असा पाऊस आला असता, जसं तुम्ही पावसात बसून आहात, पाऊस आला, उघडून गेला, भिजले, पुन्हा वाळले. पण अशीच जर एखादी राजकीय सभा असते, पाऊस आला असता तर तुम्ही शिव्या दिल्या असत्या, याला एवढी सभा घ्यायची ना, मंडप टाकता नाही का. कारण त्या सभेमध्ये तुम्ही काहीतरी कामनायुक्त अंतःकरणाने गेलेले आहात, तुमच्या काही कामना आहेत. पण परमार्थामध्ये जे प्रेम आहे ते विशुद्ध प्रेम आहेत, कामना रहित आहेत. यस्य नैसर्गिकी रती ही, हे परमार्थातलं प्रेम नैसर्गिक आहे. तसं माऊलींनी उदाहरण दिलं, परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैसी तुझी गोडी लागो मज. भ्रमराचं उदाहरण दिलं, कारण भ्रमराचं जे प्रेम कमळावर आहे ते नैसर्गिक आहे. माऊलींना इथं भ्रमराचं उदाहरण सुद्धा कमी वाटायला लागलं बरं का. कारण भ्रमराला जर फुल नाही भेटलं तर भ्रमर लाकडं करीत बसतो, म्हणजे अनन्यता त्यात नाही आहे. म्हणून माऊलींनी दुसरं उदाहरण दिलं, तृषा लागल्या जीवनाते ओढी, तैसी तुझी गोडी लागोया जीवा. तान्हिल्ला मनुष्य ज्याप्रमाणे पाणी पाणी करतो, प्रभो त्याप्रमाणे तुझ्या दर्शनाची तहान लागलेत महाराज. सूरदास महाराज वर्णन करतात, अखिया हरि दर्शन की प्यासे, अखिया हरि दर्शन की प्यासे, देखो चहत कमल नयनन को,
निस्दिन रहे उदासी अखिया हरि दर्शन की प्यासी. केव्हा त्या परमात्म्याचं दर्शन होईल? हे विशुद्ध प्रेम आहे, कामना रहित प्रेम आहे. संसारामध्ये जे प्रेम आहे त्याला व्यभिचारी प्रेम म्हणतात. संत एकनाथ महाराजांनी वर्णन केले भागवतामध्ये, गोडी आवडी ते परपुरुषाची, मिथ्या दुळबुडी निज पतीपाशी, ते पतिव्रता नव्हे जैसी, जाण भक्ती तैसी व्यभिचारी. एखादी स्त्री आहेत, परपुरुषाची गोडी आहेत, पण पतीच्या पुढे लुडबुड करते, ती पतिव्रता नाही आहे. मग ती पतीच्या पुढे लुडबुड काय करते? तिला माहिती आहे म्हातारपणे आज उपयोग येणार आहेत. नाना विषयी ठेवून मन, जो करी ध्यान अनुष्ठान, ते जार स्त्रीच्या ऐसे जाण नव्हे पावन भक्ती. ते अनुष्ठान करताना नाना विषयी ठेवून मन, जो करी ध्यान अनुष्ठान, ध्यान करतो, अनुष्ठान करतो, पण कुठल्या तरी विषयाच्या प्राप्तीकरता करतो. भगवंताची प्राप्ती विषयाच्या प्राप्तीकरता का? कशाप्रमाणे? तो जार स्त्री ऐसे जाण नव्हे पावन ते भक्ती. ही भक्ती भगवंताला पावन होत नाही. भगवंताची भक्ती क्षुद्र भोगा करता का करावी? भक्ती कामनारहित असावी. गुणरहितम कामनारहितम. तिसरे प्रतिक्षणम वर्धमानम. खरं जे प्रेम असतं ना, हे क्षणक्षणाला वृद्धिंगत होणारं असतं. हे कमी कधीच होत नाही. 6 लक्षणं सांगितले. आता वाजले किती? 2:45 होऊन गेले. आता वेळ झालेला आहे, आवरून घेऊ आपण. राहिलेला प्रसंग उद्या बघू. आपल्या नारद बक्षीसूत्रातील हे 6 जे लक्षणं सांगितले, गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणम वर्धमानम सूक्ष्मतरम अनुभवरूपम अविच्छिन्नम, याच्यावर आपलं चिंतन चालू आहे. गुणरहितम कामनारहितम, तिसरे प्रतिक्षणम वर्धमानम. राहिलेलं चिंतन आपण उद्या करणार आहोत. या ठिकाणी उपस्थित मान्यवर, 2 मिनटं कोणी उठू नका. उपस्थित मान्यवर, माननीय वैजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे सर, ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी सरांना देखील धन्यवाद देईल. त्याचप्रमाणे हा वैजापूरला 176वा भव्य असा सप्ताह सरांनी घडवला आणि त्याबद्दलही सरांना मी या ठिकाणी धन्यवाद देईल. माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे कोपरगाव, कोल्हे परिवाराच्या वतीनं विवेक भैया कोल्हे यांच्या वतीनं 51 पोते साखर आणि वाढण्याकरता स्वयंसेवक 100 दिलेले आहेत. त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. त्या रस्त्यात अडकलेले आहेत, येतील. गणेश कारखाना त्याचे चेअरमन सुधीर भाऊ लहारे यांच्या वतीनं दररोज 300 स्वयंसेवक वाढण्याकरता आहेत. किरण भाऊ दौंड या ठिकाणी खाटूश्याम धाम संभाजीनगर ते उपस्थित आहेत. श्रीराम गायकवाड, राजेंद्र